स्वामी समर्थ. सजनो, येत्या 30 एप्रिल पासून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातल्या मार्गाप्रमाणे प्रत्येक केंद्रावरती स्वामी पुण्यतिथी हा सप्ताह सुरू होत आहे आणि या सप्ताहाच्या बाबतीतली पूर्वतयारी ही साधारणपणे 8-10 दिवस अगोदरपासून सुरू होत असते. ती तयारी काय असते, कशा पद्धतीने करायची असते, हे क्रमाक्रमाने मी आपणापर्यंत पोहोचवणार आहे. सर्वसामान्य व्यक्तीला हे कार्य कशा पद्धतीने केलं जातं हे कळलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. म्हणजे त्याला त्याविषयी निनांत श्रद्धा, आपुलकी, प्रेम, सद्भावना निर्माण होतात आणि हे कार्य आपलं आहे, आपलं स्वतःच आहे, आपल्या महाराजांचं आहे, ही सद्भावना त्याच्या मनात निर्माण होत येते. आणि म्हणून करता कुठल्याही प्रकारे मनामध्ये क्लेश, सद्भावना, चिंता मनात न ठेवता मुक्त हस्ताने प्रत्येक व्यक्तीला हे कार्य करता आलं पाहिजे, समजलं पाहिजे. हा एकमेव उद्देश डोळ्यापुढे ठेवून मी हे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचवणार आहे. मला याच्यामध्ये कुठल्याच प्रकारे लाभ आहे नाही, लोभ आहे नाही, काहीच नाहीये. फक्त महाराजांची सेवा प्रत्येकाच्या हातून झाली पाहिजे, प्रत्येकाला ते कळलं पाहिजे, हा एकमेव उद्देश आहे. आणि म्हणून करता 30 तारखेला सुरू होणाऱ्या या सप्ताहाच्या आदल्या दिवशी आपण वेगळ्या पद्धतीने क्रमाक्रमाने मागून अशा पद्धतीने पुढे पुढे येणार आहोत. तर 29 तारखेला आपल्याला 3 गोष्टी करणं गरजेचं आहे. एक म्हणजे ग्रामदेवतांना निमंत्रण, दुसरं मंडळांची निर्मिती, तिसरं अग्नीची निर्मिती. या 3 गोष्टी आपल्याला करणे गरजेचे आहे. आता या 3 गोष्टींपैकी आज मी तुम्हाला फक्त निमंत्रण हा विषय काय आहे हे समजून सांगणार आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक गावामध्ये काही ग्रामदेवता असतात आणि त्या ग्रामदेवता आणि आपलं इष्टदैवत असं ते एक संकलन असतं. आता या ग्रामदेवता कोणकोणत्या आहेत तर तेही आधी आपण समजून घेऊ. या ग्रामदेवतांमध्ये पहिला आहे गणपती, आद्य पूजेचा मानकरी. दुसरा त्याचे आई वडील शंकर पार्वती. तिसरा आपल्या सर्वांचं कुलदैवत खंडेराव. चौथा आपल्या गावाला सर्व बाजूने संरक्षित असलेला, संरक्षण देणारा हनुमंत. तिसरा आपल्या या गावावर येणारे संकट थोपवून धरणारा, आपल्यालाही संकटात आपल्यावरती धावून येऊन आपल्या संकटांवर मात करणारा असा कालभैरव. तिसरा कालिका माता, लक्ष्मी माता आणि जिच्या आशीर्वादाने आपण या गावात सुख समृद्धीने नांदतो ती नदी. ती कुठल्या गावाची आहे काय हे सगळ्यांना माहिती आहे. मी एका विशिष्ट गावासाठी हे करत नाहीये. उभ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक केंद्रावरती, प्रत्येक गावावरती जे 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 लोक हे स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह हे करणार आहेत, सप्ताह करणार आहेत, त्या सर्वांच्यासाठी हे मार्गदर्शन देत आहे. तर अशा पद्धतीने या 9 ग्रामदेवता आणि आपलं स्वतःचं इष्ट दैवत म्हणजे प्रथम आपले स्वामी महाराज, असं हे 10 लोकांचा एक संच तयार होतो. त्याला संस्कृत मध्ये दशदिक्पाल असं म्हटलं जातं.
आणि हेच दशदिक्पाल आपल्या गावावरचं, आपल्यावरचं, आपल्या इष्टदैवतेच्या सह सगळे येत असलेल्या दूरदृष्टीने विचार करत पूर्णत्वाला घेऊन जात असलेल्या संकटावर ते मात करतात. आता या ग्रामदेवतांकडे निमंत्रण देण्याची सुद्धा एक पद्धत आहे आणि ही पद्धत अनादी कालापासून परंपरेच्या अनुषंगाने येत आहे. जेव्हा केव्हा आपल्या घरी किंवा आपल्या एखाद्या महत्वाच्या ठिकाणी एखादं मंगल कार्य असतं, त्यावेळेस आपण आपल्या इष्ट मित्रांना निमंत्रण देत असतो आणि निमंत्रण देऊन त्यांना या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं अशी प्रार्थना पण करत असतो. पण काही वेळा असं होतं की हे करत असताना ज्याच्याकडे कार्य आहे तो त्या ठिकाणी ते निमंत्रण द्यायला जायला असमर्थ ठरत असतो आणि म्हणून करता तो ज्या लोकांना सांगेल, ज्या लोकांना त्यांची आज्ञा असेल ते लोक जाऊन त्या व्यक्तीकडे ते निमंत्रण देतात. आता या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे की आपले स्वामी महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. सर्व या नवांचे जे काही आहे त्यांचे ते स्वामी आहेत आणि त्यामुळे ते त्यांच्याकडे निमंत्रण द्यायला जाणं हे संयुक्तिक नाही आहे. मग त्यांचे जे सेवेकरी आहेत, त्यांचे जे चालक मालक जे आहेत, त्यांचे सेवा करणारे, त्यांना हे कार्य पूर्णत्वाला न्यायचं असतं. पण हे येत असताना काही गोष्टी करणं गरजेचं असतं. आता ह्या ज्या 9 देवता आहेत, या 9 देवतांमधल्या काही देवता विवाहित आहेत, काही संन्यासी आहेत आणि काही देवीच्या स्वरूप मातेच्या स्वरूपात आहेत. तर मग आता यांच्याकडे जाण्यासाठी काय करायचं आणि कशा पद्धतीने जायचं? तर गणपती, शंकर पार्वती आणि खंडेराव हे तिघही विवाहित आहेत आणि त्यामुळे त्यांना श्वेत वस्त्र चालणार आहे. मग निमंत्रण देण्यासाठी एक साधा पांढरा स्वच्छ बागायती रुमाल घ्या, त्याच्यावर एक नारळ ठेवा, त्याच्या नारळाच्या खाली थोडे तांदूळ ठेवा, नारळावरती एक हार ठेवा, त्याच्यामध्ये एक खडी साखरेची पुडी अवश्य ठेवा. कारण खडी साखर ही 2 आत्म्यांना एकत्र आणण्याचा एक पूर्वापार चालत आलेला एक संकल्पासहित असलेला विधी आहे आणि म्हणून शर्कराखंड खाद्यानी हा मंत्र पण त्या ठिकाणी आहे. तर त्या ठिकाणी ती पुडी अवश्य ठेवा. जर विवाहित व्यक्तींना हे निमंत्रण द्यायला जायचं असेल तर त्या ठिकाणी त्याच्यासोबत एक छोटीशी हळदीची पुडी, एक छोटीशी कुंकुवाची पुडी आणि एक अष्टगंधाची पुडी, अशा 3 पुड्या त्या रुमालावर ठेवा. त्यानंतर जर ब्रह्मचारी लोक असतील, देवता असतील, तर त्यांच्याकडे जाताना भगवं वस्त्र घ्या. 1 मीटर कापडाचे 4 तुकडे केले तरी चालतात, छोटासा पाहिजे, काही फार मोठं न्यायचं नाही आहे. त्याच्यावर त्याच पद्धतीने थोडे तांदूळ, नारळ, हार, खडी साखर ठेवा. आता या ठिकाणी हळद कुंकू ठेवू नका, कारण ते संन्यासी आहेत म्हणून त्यांना फक्त अष्टगंधाची पुडी द्या. आणि ज्या देवीच्या स्वरूपात ज्या माता आहेत त्यांना देण्यासाठी आपल्याजवळ एक साधं ब्लाउज पीस घ्या. काळं नसावं, निळं नसावं, बाकी कुठलेही रंग घ्या. त्याच्यावरती त्याचप्रमाणे एक नारळ ठेवा, हार ठेवा, हळद कुंकाची पुडी ठेवा, खडी साखरेची पुडी ठेवा आणि हे सर्व साहित्य
ज्या लोकांना आपण सप्ताहामध्ये यज्ञ विभागात यजमान पद दिलेलं आहे, त्या लोकांना त्या ठिकाणी आपल्या दरबारात सकाळी 8:30च्या आरतीनंतर आपण उपस्थित राहायला सांगा. यदा कदाचित ते कमी असतील तर आणखीन 2 लोक वाढवा, परंतु आपल्याला कोणाला कुठल्या देवाकडे जायचं आहे हे निश्चित करून घ्या आणि मग त्या ठिकाणी ते सगळं महाराजांच्या समोर बसा, त्यांना सांगा, विनंती करा, हे प्रभू, हे राजाधिराजा, उद्यापासून आमच्या या टिंब 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 केंद्रात आपल्या पुण्यतिथीचा सप्ताह सुरू होत आहे आणि या सप्ताहाला सर्वांची उपस्थिती देखील तितकीच महत्वाची आहे. आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेच आणि म्हणून करता या ग्रामदेवतांना आपल्या वतीने, आपल्या आज्ञेने हे निमंत्रण देण्याचे कार्य माझ्या नशिबाने माझ्यापर्यंत आलेलं आहे आणि हे कार्य माझ्याकडनं आपण आपल्याच आशीर्वादाने पूर्ण करून घेऊन मला उपस्थित करावे, आशीर्वाद द्यावा आणि हे कार्य मी आता या ठिकाणी पूर्णत्वाला नेण्यासाठी, आपली आज्ञा घेण्यासाठी आलेलो आहे, असं मोठ्याने आर्जवून महाराजांच्या समोर सांगा. त्यानंतर आपल्याला ज्या देवतेकडे जायचं आहे त्या देवतेची ती ओटी आपल्या सोबत घ्या, त्या देवतेकडे जा. तिथे सुद्धा तिला प्रार्थना अशीच करायची आहे की हे देवा, देवा, हे महादेवा, हे गणराया, हे हनुमंता, हे खंडेराया, हे आई साहेबा, मी या 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 केंद्राचा सेवेकरी महाराजांची आज्ञा घेऊन त्यांच्या दरबारात सुरू होत असलेल्या सप्ताहाच्या निमित्ताने आपल्याला निमंत्रण त्यांच्या वतीने द्यायला आलेलं आहे आणि ते निमंत्रण आपण स्वीकार करून त्यांच्या या शुभ कार्याला आपण सदैव उपस्थित राहावं, असं मी त्यांच्या वतीने तुम्हाला प्रार्थना करतो आहे. आणि मग असं म्हणून ती जी आपल्या जो ओटी असते ती ओटी त्यांच्या चरणाजवळ ठेवायची, नमस्कार करायचा आणि मनोमन महाराजांना त्याच ठिकाणी विनंती करायची की हे देवा, हे महाराजा, तुम्ही दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्या देवतेपर्यंत आपलं निमंत्रण मी पोहोचवलेलं आहे आणि मी ह्या कार्यक्रम पूर्ण करून आपल्या आशीर्वादाला प्राप्त होत आहे, असं म्हणून प्रार्थना करा, नमस्कार करा आणि मग पुढच्या कामाला लागा. ही जी धर्मशास्त्रीय पद्धत आहे, ही धर्मशास्त्रीय पद्धत आजची नाहीये, अनादिकालापासून आहे आणि त्याचा आपल्याला योग्य त्या पद्धतीने जर आपण वापर केला, विनिमय केला, तर त्या सर्व देवतांना या कार्यक्रमाला उपस्थित राहणं गरजेचं राहतं आणि कळत नकळत त्यांचा आशीर्वाद सर्वांना प्राप्त होतो. जेव्हा प्रत्यक्ष कालिका आणि लक्ष्मी हजर होते ना, तेव्हा तो प्रसंग काही अवर्णनीय असतो आणि म्हणून करता या अशा प्रसंगात धर्मशास्त्रीय दृष्टिकोनातून कशा पद्धतीने कार्य करायचं आहे, पूर्वी आम्ही हे सर्व केलेलं आहे, दादांनी आमच्याकडनं ते करून घेतलेलं आहे आणि आजही आपल्या नित्य वापरात असलेल्या यज्ञविधीच्या पहिल्या दुसऱ्या पानावरती हे सगळं दादांनी छापलेलं आहे, माऊलींनीच प्रसिद्ध केलेलं आहे. म्हणून करता या संपूर्ण विधीकडे दुर्लक्ष न करता योग्य पद्धतीने त्याचा
वापर करावा आणि कार्याला सुरुवात करावी. श्री स्वामी समर्थ.